नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 निकाल लवकरच येणार आहे। तत्पुरती विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, जीडीएस चं काम फक्त 5 ते 6 तासाचं आहे, मग उर्वरित फावल्या वेळेत आम्ही दुसरा जॉब करू शकतो का किंवा दुसरा बिझनेस करू शकतो का? तो पण व्हॅलिड पॉइंट आहे, लक्षात घ्या। 5 ते 6 तास तुम्हाला इथे काम असणार आहे। आता डिपेंड करतं तुमचं पोस्टिंग कुठे मिळणार आहे त्याच्यावरती, म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, 5-6 तास तुम्ही सर्व केल्याच्या नंतर जीडीएस ला तुम्ही दुसरे काय जॉब करू शकता किंवा दुसरा व्यवसाय करू शकता का? सर्वसाधारणपणे नियम काय आहे जीडीएस चा तो लक्षात घ्या। जीडीएस तुम्हाला दुसरी जॉब करायला तर परवानगी देत नाही, जसे की तुम्ही दुसरा फुल टाइम गव्हर्नमेंट जॉब आणि जीडीएस पार्ट टाइम करताय, ठीक आहे। म्हणजे तुमचं जॉईनिंग दोन ठिकाणी जर सरकारच्या पोर्टल मध्ये दिसत असेल तर तिथे तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतो। तुमचा एक जॉब जाऊ शकतो आणि तुम्हाला दोन जॉब करता येणार नाहीत, लक्षात ठेवा। मग आता 2 जॉब तर करता येणार नाहीत, मग दुसरे छोटे मोठे उद्योग करू शकतो का? कारण सॅलरी नेटकी तोटकी फुटकी एवढीच म्हटलं तरी चालेल। महागाईच्या काळामध्ये सॅलरी जरी 30,000 असली तरी सॅलरी 30,000 म्हणजे खूप काय मोठी नाही, त्याच्यामध्ये ड्रीम जास्त पूर्ण होऊ शकत नाही। दैनंदिन जीवन तुमच्या गरजा भागू शकतात। 30,000 भलेही काही लोकांसाठी जास्त असेल, काही लोकांसाठी, पण महागाईचा दर्जा रेशो लक्षात घेता 30,000 म्हणजे एव्हरेज सॅलरी आहे। पण ठीक आहे, तुम्ही मग दुसरं काय करू शकता जीडीएस जॉब सोबत? 6 तास झाल्याच्या नंतर नियम काय सांगतो की तुम्ही दुसरे छोटे मोठे व्यवसाय करू शकता। त्याच्यामध्ये शेती असेल, दूध व्यवसाय असेल, ऑनलाईन काही कामे असतील पोर्टलवर, दुकान, छोटा व्यवसाय आणि इतर तुम्ही छोटे मोठे व्यवसाय करू शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर फुल टाइम गव्हर्नमेंट जॉब, तुम्ही जर जीडीएस मध्ये सुद्धा जॉईन आहात आणि फुल टाइम गव्हर्नमेंट जॉब करत आहात तरी ते तुम्हाला अडचणी येऊ शकते, लक्षात घ्या, ठीक आहे। कारण की पूर्णपणे दोन्ही टाइम करू शकत नाही तुम्ही, म्हणजे जीडीएस एका ठिकाणी आणि फुल टाइम दुसऱ्या ठिकाणी। म्हणजे जीडीएस काय आहे, ते मी गव्हर्नमेंट आहे, फुल टाइम जॉब नाही आहे, म्हणून लक्षात घ्या इथे तुम्ही दुसरा फुल टाइम जॉब करू शकत नाही, पण छोटे मोठे व्यवसाय नक्कीच करू शकता। आता सगळ्यात महत्वाचं इथं महत्वाची अट काय असणार आहे की तुम्ही जॉब करताना, जीडीएस जॉब करताना कुठले महत्वाचे नियम आहेत, कुठले रूल फॉलो करायचे आहेत बघा, लक्षात घ्या। पोर्टल गव्हर्नमेंट पोर्टलला तुमचं 2 ठिकाणी रजिस्ट्रेशन असायला नको, म्हणजे फुल टाइम आणि पार्ट टाइम दोन्ही ठिकाणी जर तुमच्या गव्हर्नमेंट फॅसिलिटी मिळत असेल तर ते तुमचं सगळ्या गोष्टी मॅच होतील, म्हणून तिथे तुम्हाला थोडासा इश्यू येऊ शकतो। जीडीएस कर्मचारी काय करतात? मग अशा वेळेस काय करतात, जे काही जीडीएस मध्ये कर्मचारी लागलेले आहेत ते काय करत असतात मित्रांनो, छोट्या पार्ट टाइम मध्ये तुमचं शेतीतली कामं करत असतात किंवा छोटं दुकान असेल दुकानामध्ये ते एक्सपोज करत असतात, दुकानाचा बिझनेस, दूध बिझनेस करत असतात, किंवा ज्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या गावाच्या जवळच्या गावात किंवा गावातच पोस्टिंग मिळाले त्याचं तर खूप बेटर होतं, बेस्ट होतं, ते ओरली ऑफिशियली सुद्धा करू शकतात। 2-4 गोष्टी, 2-4 बिझनेस आरामशीरपणे करू शकतात। म्हणून तुम्हाला जीडीएस नोकरी करता करता कुठला दुसरा बिझनेस किंवा जॉब करायची आयडिया किंवा इच्छा मनामध्ये आहे ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। निकालाबाबत तुम्हाला लवकरच अपडेट येईल। अपडेट आलं की आपल्या चॅनलवर सगळ्या लाईव्ह मध्ये सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देण्यात येईल। तोपर्यंत आपल्या चॅनलवर स्टे राहा मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांचं डबल इन्कम होईल थोडक्यामध्ये, आणि त्यांचं एक पैसे मिळवण्यासाठी त्यांना थोडी मदत मिळेल मित्रांनो। इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, राम राम।